राम राम हॅलो 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 दादा थोडेसे इफेक्ट द्या म्हणजे सहतालो क्षणी सुख झाले वो साधने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा पाहतालो क्षणी सुख झाले वो
राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय हरे साठ विला हरे साठ विला हरे जीवी हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे हृदय मंदिरे शांति सरलीर धार सरलीर शांति सरलीर धार सरलीर धार नाना सफल व्यापार 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 हरि अनाहता हरि अनाहता हरि अनाहता हरि अनाहता मग पयची भय चिंता भय चिंता मग कैसी भय चिंता मग कैसी भय चिंता मग कैसी भय शांति सरलीर धार सरलीर धार सरलीर धार सरलीर धार झाला सफल व्यापार झाला झाला सफल व्यापार तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे उरुणी देवरे काही उरुणी देवरे काही उरुणी देवरे काही उरुणी देवरे काही उरुणी देवरे काय उरुणी देवरे सरलीर धारा सरलीर धारा सरलीर धारा सरलीर धारा सफल व्यापार झाला सफल जय जय ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार कुमाये ठोपार साठ बिला हरे 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 साठ
साठविला हरी 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 जिहे हृदया धीरे जिहे हृदय जिहे हृदय जिहे हृदय जिहे हृदय जिहे हृदय विठला
विठ्ठल विठ्ठल हर विठ्ठल विठ्ठल साठविला हरी जे हा हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोर दे पुरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडलीकायं धातून् मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारुं प्रथम नमन पाण्डुरङ्गाकारुं प्रथम नमन दुसरे चरण संतेया दुसरे चरण संतांचेया पांडुरंगाकारुं प्रथम नमन पांडुरंगाकारुं प्रथम नमन दुसरे चरण संतांचेया दुसरे चरण विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा 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 विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्ये सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा, आज या कवठे गावामध्ये किती निमित्ताने ही सेवा आयोजित केली गेली आहे. कैलासवासी गोपीनाथ नानाजी इचके या दादांचं द्वितीय पुण्यस्मरण, बरोबर का? द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आयोजित केली असताना साठविला हरी जोहार दय मंदिरी हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. कारण की तुम्ही आम्ही सगळेजण या पृथ्वी तलावरती जन्माला येतो. पृथ्वी तलावरती जन्माला आल्यानंतर ना आपण सगळं काही आपला प्रपंच करत असताना कुठेतरी देवाचं नाम स्मरण आपण आपल्या हृदयामध्ये साठवलं तर पुढचा जो आपल्याला मिळणारा मोक्ष आहे तो काय पद्धतीचा असेल या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या अभंगातनं सांगतात. विठ्ठल विठ्ठल साठविला हरी जे हा हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आता या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं स्वर्गवासी श्री नानाजी गोपीनाथ नानाजी इचके बाबांना जाऊन आपल्यात जवळजवळ 2 वर्ष होत आली. त्यांचा शेवटचा कालावधी म्हणजे हनुमान जन्मोत्सव सोहळा, आपल्याकडे हनुमान जयंती म्हटली जाते, त्या दिवशी बाबा दर्शन वगैरे करून आले, सगळ्यांसोबत बोलले आणि अखेरचा श्वास त्यांनी त्या दिवशी घेतला. म्हणजे जर पाहायचं म्हटलं माणसाच्या मृत्यूला देखील एखादी चांगले थित जवळपास असावी. दादा वार चांगला असावा, मुहूर्त चांगला असावा, कारण की जन्माला आलेला माणूस एक ना एक दिवस मनात जाणार आहे. तुम्ही असं फ्रेश बसा बरं जरा, तुम्ही येऊ चहा पिऊन गावात फ्रेश बसा, चिंतनीय होईल. आज या कार्यक्रमासाठी गायनाचार्य अतिशय सुंदर गायन ज्यांचं आहे सोपान महाराज कांगुले जे लासलगावकर आम्ही त्यांना म्हणतो, अगदी सुंदर गायन आहे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरात वाजवा. टाळ्या जर बाकी ठेवल्या तर पुढचा जन्म स्पेशल टाळ्या वाजवण्यासाठी घ्यावा लागतो. वाजवा बरं जोरात टाळ्या. हरिभक्त परायण विशाल महाराज माने, मृदुंगाचार्य सुंदर असं वादन ज्यांचं आहे कृष्ण महाराज साळुंखे, आमचे रोशनदादा साबळे, हरिभक्त परायण अनिकेत महाराज ढोबळे असतील, राहुल दादा ढोबळे असतील, हरिभक्त परायण गौरव दादा ढोबळे असतील व सचिन महाराज रोडे असतील. या ठिकाणी सुंदर असं सोबदार आहे पुळ बाबा, बबन महाराज पुळ, बरोबर बाबा आहे त्या ठिकाणी. सुंदर असे विनेकरी इचके बाबा
सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल जन्माला आलेला माणूस एक ना एक दिवस जाणारच आहे. त्याच्यामुळं जर आयुष्यात आपण आलेलोच आहोत तर काय करायचंय? देवाचं नामस्मरण करायचं. देवाचं नामस्मरण कसं करायचंय? अंतकरणापासून आलं पाहिजे, हृदयापासून आलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत, साठविला हरी जे हा हृदय मंदिर आहे, त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. अभंग ऐकताय का? अभंग कोणाचा आहे? तुम्ही थांबा. अभंग कोणाचा आहे? जोरात बोला, घाबरू नका. मी पैसे तुमच्याकडनं घेणार नाही. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. अभंग आहे साठविला हरी जे हा हृदय मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? हृदयातलं मंदिर आहे. त्यांची सरली येतो चहा पिऊ खरंच गावात. त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. कीर्तन मी एकटा करणार नाही, मी तुमच्याकडनं देखील बोलून घेणार आहे. अभंग उग बाबांनी सांगितलं, तुम्ही ऐकलं, घरी गेले, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. अभंगही ध्यानात नाही, काहीच ध्यानात नाही. आपल्यातनं बाबा गेलेले आहे. बाबांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली केव्हा ठरेल? जेव्हा आपण आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी थोडाफार बदल करू त्यावेळेस. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला. अभंग असा साठविला हरी हा हॅलो दादा, तुमचं शेवटी घेणार आहे बरं का नाव, कारण की पूर्ण कार्यक्रमावरती डिपेंड मी नाव ठेवत असतो. शेवटी जे हा हृदय मंदिर आहे, या ठिकाणी जर आपल्या हृदयामध्ये देवाला साठवायचं असेल, हृदयामध्ये देवाला साठवायचं असेल तर कोणी हृदयामध्ये देव सापडला? एक म्हणजे कोणी हृदयामध्ये देव सापडला? कोणाच्या हृदयामध्ये देव होता? सावता महाराजांच्या. आणि दुसरा हनुमंतरायाचा. शरण शरण हनुमंत. हॅलो दादा, नाव काय तुमचं? असू दे, गोष्टी होत असतात. मी आतापर्यंत कोणत्याही कीर्तनामध्ये स्पीकरवाल्याला किंवा कोणालाही काही बोललो नाही. शेवटी त्यांचा व्यवसाय आहे, वस्तू काय त्यांच्या हातामध्ये नसतं. त्याच्यामुळे सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. साठविला हरी जे हा हृदय मंदिर आहे. पहिला साठवला हनुमंतरायाने आणि दुसरा सापडला सावता महाराजांनी. पण तोच हरी जर आपल्याला हृदयामध्ये सापडायचा असेल तर जनाबाई महाराज एका ठिकाणी सुंदर म्हणतात, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. तुमच्या हृदयामध्ये साक्षात देव आहे. आपण मंदिरामध्ये जातो, मावशी तिकडे लक्ष द्या. आपण मंदिरामध्ये जातो, मंदिरामध्ये गेल्यावरती मूर्ती समोर आपण उभं राहिलो, आपण काय करतो? सगळ्यात पहिल्यांदा बोला, काय करतो? मंदिरामध्ये गेल्यावरती काय करतो? प्रसादाला हात पुढे करतो का? पहिला हात जोडतो. तुम्ही बोलत चालावं. पहिल्यांदा हात जोडतो, बरोबर आहे. पुढं काय असतो? तुम्ही तरी बोला तिच्यावरती आता जवळ. पुढं काय असतो? देव असतो, बरोबर आहे. आणि आपण काय करतो? डोळे बंद करतो. का करतो डोळे बंद? पुढं तर देव आहे ना. आपण आपल्या हृदयातल्या देवाला जागा करतो. सर्व गटी राम देहा देही एक. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चित्तामध्ये देव आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चित्तामध्ये देव आहे, पण तो जागा करण्याची गरज आहे. विठ्ठल 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 शेवटी माणसाच्या सोबत प्रत्येक क्षणाला मृत्यू आहे, बरोबर आहे का? जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे देहांतरा स्वीकारायचे चैतन्यनाथे. शेवटी एक ना एक दिवस आपल्याला जायचंय. समजा आपला कपडा फाटला, आपण दुकानात जाऊन काय करतो? नवा कपडा घेतल्यानंतर बरोबर आहे आपल्याला कसं वाटतं? बरं वाटतं ना. त्याच पद्धतीने तुमचा आमचा एखादा जीवात्मा गेला, आपला तुमचा आमचा जीव एकदा गेला तर नक्कीच तो
पुढच्या जन्मामध्ये पुनरपी जन्म, बरोबर आहे. 84 विठ्ठल 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 विठ्ठल. काही टेन्शन नाही घेऊ. फार शेवटपर्यंत बिगर माईकचं जरी आलं तरी मी आवाज माझा आहे पोचेल सगळे माणसं आहेत. जर पाहायचं म्हटलं कपडा फाटल्यानंतर ना आपण दुसरा कपडा घालतो. अजिबात झोपू नका बरं का. तुमच्यासाठी विनोदी दृष्टांत पुढे ठेवलेले आहेत. अजिबात झोपू नका. चिंतन चिंतनीय आहे. कान देऊन ऐका. फार सुंदर चिंतन आहे. आपण एकदा शेवटचा श्वास या पृथ्वी तलावरनं घेतला, पुढचा जन्म आपला निश्चित आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्यांच्याकडे पाहूच नका दादा, माझ्याकडे पहा. आपलं कर्म चांगलं करावं लागतं. कर्म चांगलं करावं. आणि कर्म चांगलं करायचं म्हटलं तर काय करावं लागतं? देवाचं नामस्मरण करावं लागतं. आणि देवाचं नामस्मरण जर उभ्या आयुष्यात आपण केलंच नाही तर शेवटी प्रत्येक क्षणाला देहामाग काळ लाग. देह जाईल त्या जाईल जाईल त्याची काळ बघाईल, त्याची काळ बघाईल, त्याची काळ बघाईल. जाईल जाईल त्याची काळ बघाईल, त्याची काळ बघाईल, त्याची काळ बघाईल. देहाला कोण खाणार आहे? काळ. कारण की शलोक्षणे हाची करावा विचारा तरावा या पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खात काळ सावधान. प्रत्येक क्षणाला तुमच्या माग काय लागलाय? काळ लागलाय. हाय ते आपल्या माग काळे. LIC पैसे आहेत, बँकेत पैसे आहेत, मावशे तुमचं बचत गट जोरात चालू असते. पण शेवटचा दिवस कधी येईल सांगता येणार नाही. आपण जेवढे बँकेत पैसे टाकतो, समजा 10,000 रुपये टाकले, आपण देवाचं नाम स्मरण करतो का तेवढ्या वेळा? प्रामाणिकपणे सांगावं, मी जवळच आहे. करतो का? नाही करत. तुम्ही समजा एखाद्या यात्रेला जायचं असेल, एखाद्या तीर्थयात्रेला, दादा तुम्ही एज्युकेटेड मंडळीत, आपल्याला तीर्थयात्रेला जायचंय. मी कीर्तन लय अवघडात सांगणार नाही. कीर्तन हा समजून घेण्याचा आपण काय करतो? बॅग बिल दादा भरतो का? बॅग, कॉलगेट, मिशारी जे काय लागेल ती मस्तपैकी, भाकरवडी सगळं भरतो. मावशी भरतो ना. पण आपल्याला हा मृत्यू लोकातला प्रवास संपल्यानंतर ना पुढचा प्रवास करताना आपण काय सोबत पाहिजे? कर्माची शिदोरी सोबत पाहिजे ना. हाय का ध्यानात? किती गावं फिरवली जातात माहिती? 16 गावं फिरवली जातात. 16. बरं, मांडववाल्यांचं काही सोपं नाही दादा. तुम्ही आम्ही सगळ्या ठिकाणी जातो, प्रत्येक ठिकाणी मांडववाला असतोच. हे मोला मागाचे कपडे आहेत. आपण पंक्तीला जेवल्यानंतर काय करतो? प्रामाणिकपणे सांगा, बोला. कुठं पुसतो? त्या बिचाराचं पाहतो का आपण कपडा किती मागाचा आहे, किती मोलाचा आहे? आजही जर एखादा अनेक चांगले महाराज स्वपन बाबा तुम्ही पाहिले असेल, कण त्यांना बोलत तो स्पीकरवाल्यांना सोपं नाही. साधं जर ब्लूटूथ घ्यायचं म्हटलं तर माणूस 10 वेळा विचार करतो. 1000 रुपयाचं. त्यांचे एवढे लाखो रुपयाचे मस्तर आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आपल्या आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्यानंतर ना प्रत्येक क्षणाला तुमच्या आमच्या सोबत काळ आहे. आणि जर आपण हृदयामध्ये आपला देव जागा केला तर आपली काय सरेल? येर झार. पुनरपी जन्मम पुनरपी मरणम चालूच आहे. पुन्हा जन्माला यायचे, पुन्हा मारायचे. आपण इथून मागे जलचर असू, भूचर असू, उभयचर असू, कोण मासा असेल, कोण मगर असेल, कोण झाड असेल, मागच्या जन्मात एखादा कुत्रा देखील असेल. बरोबर आहे. पण आपण सगळं काही असताना इथून पुढच्या जन्मामध्ये आपल्याला काय जायचंय, काय व्हायचंय, हे सगळं या मनुष्य देहामध्ये अवलंबून असतं. कशामध्ये? मनुष्य देहामध्ये. तुम्ही घाबरू नका बा, मला शिंगबिंग येत घेऊन राहुल दादा. नाही, कीर्तन तुम्ही बोलायचं आणि मी बोलायचं तेव्हा होतं ते कीर्तन.
आणि तेच देवाला आवडतं. विठ्ठल विठ्ठल बाबा बरोबर आहे का? आपण आयुष्यामध्ये कर्म चांगलं केलं पाहिजे. दादा कर्म चांगलं करताना सगळ्यात महत्वाचं शेजारच्याचा किती बांध कोरला शेवटी सोबत येणार आहे का? साध्या भाषेत आता तुमच्या आमच्याकडे सगळीकडे बांधाचीच वाढली. 7/12 नाव किती दिवसात कोरं होतं? स्वप्न महाराज मोजून एक लय झाले तर 15 दिवस. 15 दिवसात 7/12 नाव देखील म्हणून जात आलं होतं. त्याला राहत का? आयुष्यभर किती भावाचा बांध कोरला किती शेजारचा बांध कोरला फायदा आहे का? नाही. आयुष्यामध्ये जर तुम्ही कर्म चांगलं केलं. मला एक गोष्ट सांगा, आपल्याकडे एखादा जीवात्मा गेला, आपल्यातनं एखादा व्यक्ती गेला, आपण त्याचे कपडे काय करतो? बरोबर आहे. त्याच्या बरोबर देतो, पाण्यात सोडतो किंवा दान करतो. बरोबर आहे. कपडे गोधड्या सगळ्या काही गोष्टी. पण त्या व्यक्तीने आयुष्यभर कमवलेलं धन, त्या व्यक्तीने आयुष्यभर कमवलेला पैसा आपण करायला पाहिजे ना दान. काय करतो आपण? तो करतो दान, ठेवतो ना. चिंतन ध्यानात घ्या. आयुष्यात माणूस सगळं काही करतो पण एकच गोष्ट चुकतो. ती काय? देवाचं नामस्मरण. देवाला काय आवडतं माहितीये का? आवड आहे देवाची नामाचा विचार रात्रंदिवस नामाचा विचार रात्रंदिवस नामाचा विचार रात्रंदिवस नामाचा विचार रात्रंदिवस आवड देवाची तो एका प्रकार आवड देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाचं नाम स्मरण आपण प्रत्येक क्षणाला केलं पाहिजे. आपण कामात असलो, गाडीवरती असलो आणि मावशांना आपण वावरात खुरपायला गेलो तरी देवाचं काय केलं पाहिजे? नामस्मरण. का शेजारचीच्या कुटाळ केले पाहिजे. तिची सून अशी, हिची सून तशी आहे ना. तुम्ही कामामध्ये काम काही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भ्रमश्रम दुःख होईल दुःखाचे कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भ्रमश्रम दुःख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. त्याच्यामुळे जे काही काम करत असाल त्याच्यामध्ये देवाचं नाम स्मरण करत चाला. साठविला हरी जे हा हृदय मंदिरी. अभंग कोणाचा आहे? हा आता आली थोडीफार लिंक लागली. काही मोबाईल मध्ये बघत तर बघू दे त्यांना. आयुष्यभर मोबाईलच पाहायचंय. काही जांभळ्या हाणायचं असेल तर त्यांनाही जांभळ्या हाणू दे. मला एक सांगा, माणूस सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती करतो? आत्ताच्या सध्या स्थितीला प्रेम कोणावरती जास्त करतो? नाही हो, संपत्ती लय लांबची राहिले. बोला पुढं. बायको लय लांबची राहिली बाबा आता मोबाईल वरती. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वास्तविकता आहे सगळ्यात जास्त जवळ माणसाला काय असेल आजकाल? मोबाईल आहे. आणि सगळ्यात जास्त वाटोळ जर कोणी केलं असेल तर मोबाईलने केलं असेल. त्या दोन्ही गोष्टी आहेत. सकारात्मकतेने जर पाहायचं म्हटलं तर चांगल्या व्यक्तींची चिंतन जर युट्यूबला पाहायला गेलं तर आपल्याला भेटतात. बरोबर आहे. आणि नको त्या गोष्टी लहान वयात मुलांना परिणाम करणाऱ्या गोष्टी देखील त्याच्यात आहेत. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये काय करायचंय? देवाचं नामस्मरण करत चला. आपल्या आजूबाजूला असलेलं मंदिर, आपल्या आजूबाजूला असलेलं मंदिर, सप्ताह कुठेही चालले आपला नातू बोटाला घेऊन सोबत घेऊन जायचं. बरोबर आहे का? नाही तर बाळ रडायला लागलं, बाळा तू थांब करील दर मोबाईल खेळ गेम नका. कारण की आयुष्यामध्ये जर सगळ्यात पहिलं काय करायचं असेल तर साठविला हरी जे हा हृदय मंदिरी. त्यांची सरली येर झार झाला सफल. काय तुमचा आमचा हा सगळा व्यापार आहे. बरोबर आहे.
कारण की अंतीज असे लेखणारे प्राणी माझे माझे म्हणून आहे. शेवटी काय आहे, माणूस एकटाच जाणार आहे. आजही या इतके कुटुंबात हे बाबा गेले, त्यांच्या मागे त्यांची पत्नी आहे, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे, भरगतचा असणारा परिवार आहे. मी शेवटी एक 10-15 मिनिटं बाबांवरती बोलणार आहे आणि कुटुंबातले नाव मी शेवटी घेणार आहे. का घेणार आहे, ते एखादा पाहुणा रावळा यायचा राहतो आणि सुरुवातीला नाव घेतली का तो रुस होतो. शेवटी माझ्या काही बाबाने नाव घेतलं नाही, विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या. जर आपल्याला, मला एक साधा दृष्टांत तुम्हाला सांगून जातो. एक बाबा होते, लहानपणापासून कुटुंबावरती प्रपंचावरती इतकं प्रेम केलं का ज्याला म्हणतात ते. बाबांचा शेवटचा काळ जवळ आला, बाबांचा शेवटचा काळ जवळ आला. बाबाने विनंती केली आम्हाला, देवाला विनंती केली की मला पुढचा जन्म देखील याच कुटुंबात दे. ठीक आहे, देव म्हटला तर तसं. पुढच्या जन्मात त्या घरामध्ये बाबा बैल म्हणून जन्माला आले. काय बैल म्हणून आयुष्यभर काम केलं. ज्या बापानं पोरांना हातावरती सांभाळलं तीच पोरं त्या बैलाला बोला ना गोंजारायची का नाही ना. वावरात गेलो एखादा चाबूक बिबूक पाडला असेल तरी ठीक आहे. बाबाचं पण त्या प्रपंचावरती कुटुंबावरती प्रेम जडलं गेलं. बाबा म्हटलं पुढचा जन्म देखील मला याच कुटुंबात दे. देव म्हटला तर तसं. पुढचा जन्म दिला कुत्र्याचा. बरं, आता तुमच्या आमच्या घरी सगळ्यांच्या घरी कुत्रा आहे, आपण काय पद्धतीने वागणूक देतो. जर प्रेमाने आलं तर ठीक, येडेगत करायला लागलं तर दांडक नाही तर गोटा. बरोबर. बाबा म्हटला माझं या प्रपंचावरचं या कुटुंबावरचं प्रेम अजूनही आहे. पावशी लक्षात घ्या, मला पुढचा जन्म परत ह्याच कुटुंबात द्या. पुनरपी जन्म पुनरपी मरण. मी मगाशी धर्म सांगतोय, काय सांगतोय ते लक्षात घ्या. दृष्टांतात शेवटी देव म्हटला तर तसं. पुढचा जन्म दिला सापाचा, नागाचा, त्याच कुटुंबात तिथंच. बाबा तिथंच घराच्या जवळ आजूबाजूला एकदा पाहिलं, 2दा पाहिलं, 3ऱ्यांदा. आणि 4थ्या तडाख्यात बाबा तिथं वाट्यावरती आला. वातवंड नातवंड कोणी असतील त्यांनी पाहिलं. अरे म्हणले घरा पुढं काय, घरा पुढं किडूक साप काय असेल, घरातल्याच माणसाने बाबाला मारलं. तसं तुमचं आमचं आहे. प्रपंचात परमार्थ करतच नाही आपण, प्रपंचात कुटुंबात फिरत राहतो. पण शेवटी त्रास कोणामुळे आपल्याला, कुटुंबामुळं. सोडायचं का मग आता विठ्ठल त्याच्यामुळं जर आयुष्यामध्ये आपल्याला काय करून घ्यायचं असेल तर हृदयामध्ये काय साठवावं लागेल, हरी साठवावं लागेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साठविला हरी, 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 साठविला हरी रा, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी. जी हृदय मंदिरे, 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 जी हृदय मंदिरे,
धार त्यांची सरली येर 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 वाजवण टाळ्या. किती सुंदर चाल. ते सोपं नाही बाबा गायन आणि मृदुंग शिकणं. गायन शिकण्यासाठी अनेक वर्षाची तपश्चर्या असते. जोरात वाजव बरं टाळ्या त्यांच्यासाठी. साठवीला हरीचे हे हृदय मंदिर त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. जर तुमच्या चित्तामध्ये देव ठेवला तर तुमचा आयुष्य तुमचा व्यापार सफल झाला, तुमची येरदार सरले. जर पाहायचं म्हटलं बाबा आयुष्यात आपण सगळ्या काही गोष्टी करतो, पण जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं आपल्या पुढचा जन्म आपल्याला भेटणार आहे. मी मगाशी तुम्हाला सांगायचं राहून गेलं. 16 गावं फिरवली जातात. किती वर गेल्यावरती 16 गावं. त्या गावात कुठं हॉटेल चहा पाण्याला नाश्त्याला काही ठिकाण नसतं. जर तुमचं कर्माची शिदोरी चांगली असेल तर तुम्हाला आम्हाला गती देखील चांगली मिळणार आहे. मी असंच एका ठिकाणी कीर्तनात सांगायला गेलो. एक बाबा मला म्हटले 16 गावं. मग पहिली इष्टी कोणत्या गावाला थांबत. म्हटलं बाबा इष्टी बिष्टी काय नाही, पायाने चालत नाही घ्यायचं. आता मारिती झोडीती सगळ्या काही गोष्टी तिथं होणार आहे. ज्याचं कर्म जसे तसं. किती आपल्याकडे प्रकार. वर गेल्यावरती किती वर्गवारे वाटतात बोला. महाराज म्हणतात वर गेल्यावरती पहिलं इथं सुरुवातीला काय लावतो आपण. पहिलं लैला आजात वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी आणि शेवटी नाव घ्यायला लोक घाबरतात ना नरकाचं नाव घ्यायला. पण आयुष्यात कर्म करताना त्याच्यामुळे आयुष्यात जर कर्म चांगले केले तर आपल्या वाट्याला काहीतरी चांगले येईल. आता हृदयामध्ये संत जनाबाई महाराज ज्यावेळेस दळण दळायच्या एखादं सुंदर गाणं घेतात गोवीचं. दळण दळत असताना साक्षात पंढरीचा पांडुरंग विटेवरनं खाली यायचा. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेक होव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. होव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठला. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेक. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतेक. होव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. सासू आणि सासरा दिरातो तिसरा. 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 ओव्या गाऊ प्रतारा तू ये रे बाळ विठला. 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 कोण जायचं दौड लागायला. पंढरीचा पांडुरंग दौड लागायला जायचं जनाबाईला. का तर भक्ती तशी होती. जर पाहायचं म्हटलं संत चोखोबाराय. संत चोखोबारायाच्या आयुष्यातला एक प्रसंग जाता जाता सांगून जातो. मी एका कीर्तनामध्ये सगळ्या संतांना स्पर्श करून जाणारा मंडळ महाराज. चोखोबारायांची पत्नी शेवटचा प्रसूतीचा काळ जवळ आला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं चोखोबारायांनी का जा तुमच्या बहिणीला बोलावून ना. तिचं नाव काय होतं. निर्मला नाव होतं. चोखोबाराय निघले आपल्या बहिणीला बोलवण्यासाठी. जात असताना बरं ह्या कीर्तनकार भजने वारकरी मंडळींचं काय खरं नसतं. पुढं दिंडी दिसली त्याच्यामध्ये चोखोबाराई डोक्यात गणित नाही. आपली बायकोचं घरी डिलिव्हरीचा काळ जवळ आलाय, प्रसूतीचा काळ जवळ आलाय आणि शेवटचा काळ असा आला का जिला वेदना असं हे झाल्या चोखोबारायांच्या पत्नीला. चोखोबारायांच्या पत्नीला वेदना असं हे झाल्यानंतर ना साक्षात पंढरीचा पांडुरंग चोखोबारायांची बहीण त्यांच्या रूपामध्ये तिथं आला आणि त्यांनी तिची ते प्रसूतीचा काळ आहे तो पूर्णपणे व्यवस्थितपणे
हाताळून व्यवस्थितपणे बाळ वगैरे सुखरूपपणे ते डिलिव्हरीचा काळ व्यवस्थित केला. ज्यावेळेस सुखोबराय महिन्याभराने आले त्यांच्या लक्षात पण नाही राहिलं का आपल्याला बहिणीला सांगायचं होतं. आणि पाहता येत सगळं काही व्यवस्थित. कशामुळं? देवावरती केलेली भक्ती, देवाचं केलेलं नामस्मरण. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला संकट आहेत. संकट कोणाच्या वाट्याला नाही असं झालंय का? ज्याच्याकडे लय पैसा त्याला देखील मनान संकट आहे. आपल्याकडे काही नसलं तरी आपल्याकडं संकट आहे. संकट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आली. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या वाट्याला अगदी लहानपणापासून संकट आली. संकट ज्ञानोबारायांच्या वाट्याला आली. संकट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाट्याला आली. तर त्यांनी आपलं कर्म करायचं सोडलं का? भगवान श्रीकृष्ण मावशांनो हो हॅलो इकडं टीव्ही नाही चालू पुढं. भगवान श्रीकृष्ण संकट कधी बसलेत? लहानपणी जन्मायला यायच्या अगोदरपासून संकट आहेत. तर संकट शेवटपर्यंत आहे. तसं तुमच्या आमच्या वाट्याला थोडीशी संकट आली का माणूस लगेच डगमगून जातो. डगमगू नका, देवाचं नामस्मरण करा. कारण की अशक्य ते शक्य करतील स्वामी. प्रत्येकामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं दुःख पर्वताच्या खड्या एवढं जरी असलं तर त्याचं रूपांतर मिठाच्या खड्या इतक्या आकारामध्ये होत असतं. त्याच्यामुळे काय करायचंय तर आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी तुझी चिंता त्यासे सर्व आहे. तुझी चिंता त्यासे सर्व आहे. तुझी चिंता त्यासे सर्व आहे. तुझी चिंता त्यासे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासे सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. कोणताही आजार असू द्या, किती कर्ज असू द्या, किती काय असू द्या, पण देवाचं नाम स्मरण सोडू नका. शेवटी एक ना एक दिवस देवच त्यात तुम्हाला वाट दाखवणार आहे. बरोबर आहे का? आजही आपल्याकडे परमार्थ करत असताना बाबा लोक प्रामाणिकपणे परमार्थ करतच नाही. सगळ्यात पहिलं देवाकडे गेल्यावरती काय म्हणतात? देवा मला पाव वाडा नको पण पाव दे. जे काही संकट असेल त्याच्यातनं तुम्हाला काढून घे. पण त्याच्याकरता सगळ्यात पहिलं देवाचं नाम स्मरण महत्वाचं आहे ना. तुमचं कर्म त्या पद्धतीने झालं पाहिजे. जर या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? 60वीला तुम्ही आता पाठच करून घेऊ तुम्ही जाऊ दे. 60वीला हरी जे हे हृदय त्यांची सरली झाला सफल विठ्ठल 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 विठ्ठल. कारण की हे गरजेचं आहे दादा. थोडस प्रामाणिकपणे बोलतो. अनेक महाराज मंडळी तुम्ही चांगल्या चांगल्या महाराजांची कीर्तन युट्यूबला ऐकता. तुम्हाला गायन आवडतं, चिंतन आवडतं, पण अभंग कोणता घेतला होता हे देखील तुमच्या आमच्या लक्षात राहत. प्रामाणिक आहेत तुम्ही. त्याच्यामुळं अभंग 60वीला हरी कोणत्याही देवाचं नाम स्मरण करा. आपल्याकडे देव किती? 30 कोटी. वा. मी असंच एका कार्यक्रमाला चाललो. मित्र होता सोबत राहुल दादा सारखा. त्याच्या चेहऱ्यावरती जरा डिप्रेशन होतं. म्हटलं दादा झालंय काय तुला? म्हटलं काय नाही. देव तुझं ऐकतो का? म्हटलं देव काय माझा अजून ऐकत नाही. देवाला आपण विनंती करू. दृष्टांत लक्षात घ्या. मोबाईल बाजूला ठेवा. देव काय माझं ऐकत नाही. म्हटलं देवाला विनंती करतो. म्हटलं काय झालं? जरा कोरोनाचा काळ होता. त्याच्यात जरा गायांचं दूधही कमी पडलं. वावरात पिकाचं काही उत्पन्न पैदवार नाही झालं. जरा कर्ज वगैरे वाढले. बरं म्हटलं असू दे. घरोघरी मातीच्या चुलीत म्हटलं सगळ्यांनी भरती वाढलेले. पण म्हटलं एक काम करायचं. म्हटलं काय? म्हटलं देव किती आपल्याकडे? मी म्हटलं 33. देव किती आजी? 33 कोटी. हा आता खोकी कोटी पाठ झाले चांगले 4-5 वर्षात. म्हणलं ठीक आहे. तो मला म्हटला तू एक काम कर. सगळ्या देवांना एकच सांग का प्रत्येक देवाने मला 1-1 रुपया द्या. किती झाले? किती रुपये?
असा तुमचा आमचा परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल जरा फ्रेश टाळ वेळ वाजवीचा ना, आवाज पण जरा बैदवर येऊ द्या. तुम्हाला रुचल पचल अशा भाषेत चिंतन मांडतोय मी. कारण की जर वरच्या लेवलला गेला तर आता वाढले ऊन. तुम्ही म्हणसाल बाबा आणलं कोणी होता, बाबाला नाही विचारते. बाबा सगळ्यात पहिला आणलं कोणी होता, माणूस त्याची गाडी घेतो. बरोबर आहे. लक्षात घ्या, त्यांची सरली एरधार संपवण्यासाठी काय करावं लागेल तर आपला व्यापार चांगला करावा लागेल, देवाचं नामस्मरण करावं लागेल. आणि या ठिकाणी जर आपल्या हृदयामध्ये हातामध्ये जर देव आला, आपल्या हातामध्ये देव आला, मग आपल्याला कशाचीच भय आणि चिंता राहत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये हरियाणा हाता हरियाणा हाता हरियाणा हाता हरियाणा हाता हरियाणा हाता 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 हरियाणा 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 हाता सांगावं नाही लागलं पाहिजे. अहो एवढं गायन बाकी सिटीमध्ये कुठं असतं तर लोकांनी खडखडून टाळे वाजवले असतं. इतके चांगले महात्मे आपल्याला या कार्यक्रमासाठी भेटलं. मी तर म्हणतो यांच्यामध्ये 4-5 जण महाराजच टाळकरी मंडळी, गायनाचार्य मृदुंगाचार्य सगळे आचार्यच आहेत. त्यांच्यामुळे सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. हरी आला हता मग कैसी, जोरात म्हणा. हरी आला म्हणा हाता जोडो हात. हरी आला मग कैसी भय चिंता. सगळ्यात माग काय लागले तुमच्या आमच्या माग? चिंता. जोपर्यंत चितेवरती माणूस नाही जो जात नाही तोपर्यंत माग काय? तिथे गेला का मग निवांत खायची बैसुरी करायची चित्त आवड्यानंतर आळवावं. तिथे गेल्यावरती बाबा मी अनेक लोक असे पाहिलेत का शेवटच्या काळात हातातल्या अंगठ्या सुद्धा काढून घेतात, खिशातले पैसे सुद्धा काढून, शेवटी गळ्यात माणसाच्या चैन असली ती सुद्धा, पण जर पवित्र तुळशीची माळा असेल तर ती असते का शेवटपर्यंत? ती कोणीही काढून घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं जर तुम्ही आम्ही सगळे या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेलोच आहोत तर निदान गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. काय घाला? तुळशीची माळ घाला. कपाळी बुक्का लावत चला, कारण की देवाला तेच आवडतं. देवाला त्याच्यापेक्षा काही वेगळं आवडत नाही. तुळशी माळा गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. लक्षात आलं का? आता तुम्ही आम्ही काही जण तुमच्यातले आमच्यातले कीर्तनाला जरी बसले तरी हे असतील. असू द्या, शेवटी ज्याचं त्याचं कर्म आहे. सज्जन कसं आहे? नाव ऐकून आहे का? सज्जन कसं आहे? काय तो अभंग काय?
सज्जन कसाया विपुला देवास सज्जन कसाया विपुला देवा माया सावतास गुणगुणा माया सावतास सज्जन विपुला देव काय करायचं सज्जन कसा सोबत मांस विकू लागायचा कोण देव. आणि मी तुम्हाला सांगतो हे खायचं सोडून द्या. ज्यावेळेस सज्जन कसा एकदा तीर्थयात्रेनिमित्त बाहेर पडला दृष्टांत लक्षात घ्या गोष्ट म्हणून ऐकू नका हिच्यातनं भरपूर काही घरी घेऊन जायचं. बाहेर पडला असताना एका ठिकाणी ब्राह्मण कुटुंब होतं त्यांची पत्नी आणि तो सज्जन कसाई यांचं सगळं काही जेवण वगैरे सगळं काही व्यवस्थित झालं. संध्याकाळच्या वेळेस ती ब्राह्मणांची पत्नी होती तिने काम वासना व्यक्त केले सज्जन कसाईला तर मला तुमच्या सोबत काम करायची इच्छा. सज्जन कसाईने हात जोडून सांगितलं तुझा पती असताना मी ही काही गोष्ट करू शकत नाही. मग ती जी ब्राह्मणाची पत्नी होती तिने हातामध्ये कोयता घेतला आणि आपल्या नवऱ्याचं शिर हातामध्ये घेतलं आणि दरवाजामध्ये उभी राहिली. तुला याचीच अडचण होते ना याला संपवलं. तरी सज्जन कसाई काय तिथं काम वाचण्यासाठी तिच्या तयार झालं नाही. तिने आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्यानंतर परिसरातली सगळी माणसं तिथे आल्यानंतर ना तिने जो आपल्या पतीला मारलं होतं ना तो सगळा आळा तिने सज्जन कसाईवरती टाकला. कोणावरती सज्जन कसाईवरती. आणि सांगितलं यांनी माझ्या पतीला मारला आणि माझ्याकडनं काम वाचणं उलट सांगितलं. लोकांनी सगळ्यांनी एकत्र आल्यानंतर ठरवलं का सज्जन कसाईचे दोन्ही पण हात तोडायचे. हात तोडले गेले. हात तोडल्यानंतर ना सज्जन कसाईनं देवाला विनंती केली देवाला विनवलं अरे देवा आयुष्यभर तुझी सेवा केली आयुष्यभर तुझं नामस्मरण केलं पण माझे दोन्ही हात का तोडले गेले. मी तर ते काम असेल तू तयार झाला का सज्जन कसाई नाही. पण त्यावेळेस देवाने सांगितलं का पूर्वजन्मामध्ये जो पती होता ना ब्राह्मण तो कसाई होता. कोण कसाई. आणि त्याची पत्नी गाय होती. मागच्या जन्मामध्ये ती गाय रस्त्याने पुढे पळत होती आणि त्याच्या मागणं कसाई मागा लागला होता. आणि सज्जन कसाई फक्त वाट सरव होता तिथं चालला होता आणि त्याने फक्त विचारलं कसाईने गाय कुठे गेली. सज्जन कसाईने फक्त बोट केलं होतं. काय केलं होतं तर पुढच्या जन्मात त्याचे काय झाले दोन्ही हात जोरात बोला दोन्ही हात काढले. तर तुम्ही आम्ही लक्षात घ्या तुम्ही जर ह्या जन्मात ह्या गोष्टी केल्या तर पुढच्या जन्मात काय होईल. कसाई नाही हो कसाई नाही लांबच राहिलं. मांसाहार लवकरात लवकर सोडा. शाकाहार लवकरात लवकर तुम्ही चालू करा. कारण की तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा देवाला ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे देवाला तेच आवडतं. त्याच्यापेक्षा वेगळं काहीही आवडत नाही. त्याच्यामुळं हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळ देव उभा राहिला देव कोणाकोणाच्या उभं राहिला मग लक्षात घ्या. भक्त प्रल्हाद वडिलांचं नाव काय त्याच्या कोण म्हणलं बाबा. वा या बाबांशिवाय दुसरी माणसं उत्तर लवकर देऊ शकत नाही. चांगली मंडळी ऐकणारे आहेत. हिरण्यकश्यपू भक्त प्रल्हाद सारखं नाव काय घ्यायचा नारायण नारायण. या बरं एकदा चांगला श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण
का तर आई वडिलांची सेवा केली म्हणून. काय माय बापा केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. आई वडील जर घराला असले तर माणूस बोंबलत काशाला जायची गरज नाही. आपल्याकडे जोरी तीर्थयात्रा निघली का निघाला गडी. म्हातारी कुठं माना आली त्यात पण सावकाश आली. वास्तविकता आहे आजही सुना सासांना बैदवर सांभाळते नाही. सावकाशपणा देतात पण हलवी. लक्षात घ्या जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आई वडिलांची सेवा केली तर पांडुरंग साक्षात भेटीला येतो. भक्त पुंडलिकाने सुरुवातीला फार त्रास दिला भक्त पुंडलिकाने. थोडा त्रास नाही दिला. पुढे झुकलं होतं त्यांना गाड्याला देखील झुकलं होतं. आई वडिलांना सगळी कामं करून घ्यायचा. मी शॉर्टकट मध्ये सांगतो आपल्याकडे मोजून 21-30 मिनिटे बरोबर आहे. देव त्यांच्या भेटीसाठी आले. शेवटी परीक्षा देखील पाहिली. भुंगा कुठं चावत होता जोरात बोला मांडीला चावत होता. आपल्याला मच्छर चावलं तरी आपण काय करतो हातातलं काय असेल ते बाजूला टाकून पहिला मच्छराचा. भुंगा मांडीला चावत होता पुंडलिकाच्या. आई वडिलांचं डोकं मांडीवरती होतं. हल्ली का पुंडलिक नाही हल्ली. तशी तुम्ही आम्ही देखील आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आज या ठिकाणी जर पाहायचं म्हटलं तर स्वर्गवासी गोपीनाथ नानाजी या बाबांना जाऊन आपल्यातनं किती वर्ष झाले 2 वर्ष झाले. बाबांच्या माग पती आणि पत्नी म्हणजे गाड्याची 2 चाक. त्यातलं एक चाक जरी निखळलं तर सगळा लोड सगळा गाडा कोणत्या चाकावरती येतो दुसऱ्या चाकावरती. त्या आजींना झालेलं दुःख शब्दात देखील भरून येऊ शकत नाही. पर दुःख फार शीतळ असतो. तुम्ही आम्ही सगळे मंडळी दुःखात सहभागी झालो. आपण थोडा वेळ थांबणार आहे आणि निघून जाणार आहे. पण शेवटी त्या आजीला झालेलं दुःख म्हणजे जे दुःख आहे 2 वर्ष झाली. दिवस उगला का आजीला बाबांची आठवण 100% होत असं बरोबर आहे. झोपताना देखील बाबांची आठवण आजींना होत असेल. काही काम करत असताना देखील. पण जर पाहायचं म्हटलं तर येथन उरू नाही आले अवतार एरती पामर दुःख. इथं प्रत्येकाला आपला अवतार संपवावा लागणार आहे. तुम्ही असू दे मी असू दे ठराविक वेळ तुम्हाला आम्हाला थांबावं. बाबा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एक ना एक दिवस थांबावं. माना नीट हलवा. मी मागे गेलतो एका कार्यक्रमाला. बाबा चांगला गदबेन ठोकून होता कानाला बेनाला सगळीकडे. आणि बाबाला विचारलं का बाबा चांगला मान हलवायचा. मी अख्खं कीर्तन रोहित दादा त्या बाबांकडेच पाहून केलं. लक्षात घ्या म्हणलं छान छान बाबांचा चांगला अभ्यास आहे. कार्यक्रम संपल्यावरती मित्राला विचारलं. तिथं जो मित्र होता त्याला विचारलं म्हणलं बाबांचा चांगला अभ्यास आहे. बाबा चांगला मान हल्ली ते हसत आहे माहिती का. अहो म्हटलं ते बाबा बैर रे. तुम्ही काही बोलले तरी बाबा मानच हलवणार आहे. विठ्ठल विठ्ठल असे तुम्हाला पटलं तर हा माना. तुम्हाला व्यवहारातले दृष्टांत देतोय मी. कर्म मोक्ष जन्म मृत्यूले आत घालत नाही. तुम्हालाही कळणार नाही मलाही सांगायला वेळ पुरणार नाही. भक्त पुंडलिक भक्त प्रल्हाद श्रावण बाळ काय केलं बोला ना. श्रावण बाळ कुठला कुठं होते श्रावण बाळ तुम्ही तरी बोला जाऊ दे. कुठं होते श्रावण बाळ रामायणात होते का अलीकडं पलीकडं कुठं दृष्टांत आहे का रामायणात. हलवाना माना बरोबर आहे. श्रावण बाळाने काय केलं आई वडिलांना घेऊन कुठं चालला होता. हा काशी चांगली द्या ना. ते काशीला घेऊन चालला होता. राजा दशरथाचा बाण लागला. शेवटी मला एक सांगा म्हणजे प्रामाणिकपणे मी विचारतो राजा दशरथाचं नाव मोठं का श्रावण बाळाचं नाव मोठं. प्रामाणिकपणे सांगा. सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं घेतलं जातं. श्रावण बाळाचं नाव घेतलं होतं. बाबा राजा दशरथाकडनं चुकून बाण लागला होता. पुत्र शोकाने त्यांना जावं लागलं. श्रावण बाळांच्या आई वडिलांनी शाप दिला होता. का तर माझं बाळ मला पाणी घेऊन नाही आलं. आजी ऐकताय का येऊ सासू सुनावं तिला एक वाट लागत आजकाल माणसांना. त्या गादीवरनं त्या गोष्टी सांगाव्याच नाहीत. आणखी बाबा कारण की मी इथं पुण्य करायला जायचो माझ्या माती पाप लागायचं असं नको व्हायला. 3 दृष्टांत तुम्हाला सांगितले. पहिला कोण सांगितला भक्त प्रल्हाद. दुसरा भक्त पुंडलिक आणि तिसरा भक्त श्रावण बाळ. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जर तुमच्या जवळ देव आला तर तुम्हाला भय चिंता राहणार आहे का. आता मला एक सांगा बाबांनो प्रमाण देत चला बरं का बसले तर. प्रमाण म्हणजे 5 असते मी बाबा
रुटीनला चालायला लक्षात येतं, त्यामुळे नका देत चला. नामदेव महाराज कशात देव पाहिला नामदेव महाराजांनी? नामदेव महाराजांनी कुत्र्यात देव पाहिलं. नामदेव महाराज जेवण करत होते, ताटातली भाकर कुत्र घेऊन पळालं. समजा तुमच्या आमच्या ताटातली भाकर कुत्र घेऊन पळालं, तुम्ही आम्ही काय करू मावशांनो? काय करू? जोरात बोला, चांगला मोठा गोटा. हो, नामदेव महाराज काय म्हटले माहितीये का? नामा लागला श्वाना पाटी, हाती घेऊन तुपाची वाटी, कैसी खाशील कोरडी रोटी. नामदेव महाराज म्हटले अरे मोकळी भाकर नको घेऊन जाऊ, ही तुपाची वाटी घेऊन जा. त्यांनी देव कशात पाहिला? कुत्र्यामध्ये. शांती ब्रह्म एकनाथ महाराज कावड घेऊन निघाले होते काशी विश्वेश्वराला. वाळवंटामध्ये त्यांना गाढव पडलेलं दिसलं. कोण कोण पडलेलं दिसलं? गाढव. त्यांनी एवढ्या लांब आणलेलं पाणी कोणाला पाजलं? त्यांना देव कशात दिसला? गाढवामध्ये. आपल्याला देवळात जाऊन सुद्धा आजकाल देव दिसत नाही. दिसतोय का? नाही. दिसतो का? प्रामाणिकपणे सांगा. नाही. कारण की तुमचा आमचा परमार्थ त्या पट्टीचा राहिला नाही. त्याच्यामुळं जर तुमच्या आमच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे, पण दादांनो तुमच्या आमच्या मागे कुठेतरी देवाचा 100% आशीर्वाद आहे. बाबा झोपले का? सूरबीर नाही लावते. असंच मला एक मी दृष्टांत देत असतो. काय समजा मासे पकडणारा जो कोळी, मासे पकडणारा कोळी, तो जाळा टाकतो मासे पकडण्यासाठी. मासे त्याच्यात कुठले सापडतात? जे जाळ्याच्या जवळ पडलेले असतात लांबचे, बरोबर आहे का? आणि तो जो जाळा टाकणारा कोळी असतो त्याच्या पायाजवळचे मासे त्या जाळ्यात येतात का? नाही. तसंच झालं आता बाबा. मी यांना कोणालाच झोपून नाही दिलं शेवटपर्यंत. तुम्ही सगळ्यांजवळ झोपले. विठ्ठल असू द्या. ग्रामीण भाग आहे, काम वगैरे करून माणूस जमतो, पण कीर्तनात प्रवचनात कधीही झोपायचं. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आयुष्यामध्ये जर देवाचं नाम स्मरण आपण केलं, बाबांना तुमच्या आमच्यावरती सगळ्यांवरती देवाचं एक पुण्य आहे. आपण कशात वाचलोय? जोरात घ्या नाव, परत नाही येणार आता. कशात वाचलोय? कोरोनात. किती लाटा आल्या? 2-3 लाटा येऊन गेल्या चांगल्या मोठ्या. रेमडेसिवीर घेतले का इथं कोणी? हा, दादांनी घेतलंय रेमडेसिवीर. वा वा वा. पण तुम्ही आम्ही आहे ना इथं वाचलोय ना, कीर्तन ऐकतोय ना, झोपून ऐकतोय, पण आपण ऐकतोय ना. कोविडच्या काळात ना तुम्हाला आम्हाला वाचवलं का? तर पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. प्रमाण देत चला बरं का. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले. हा जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मी आम्ही बहुपुण्य केले. हा तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपल्याला मनुष्य देह मिळालाय. काय मिळालंय? मनुष्य देह मिळालाय. आपण आयुष्यभर देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, धर्माची सेवा केली पाहिजे, गोमातेची सेवा केली पाहिजे. करतो का आपण गोमातेची सेवा? करतो का? खिलार गाय आहेत का इथं तुमच्या कवठे परिसरामध्ये? आहेत मला वाटतं. थोड्याफार का होईना जास्त प्रमाणात आपल्या एवढ्या शिरूर आंबेगाव मध्ये कवठ्यामध्ये बऱ्यापैकी लोकांकडे अजूनही खिलार गायी आहेत. आपण आपल्या घरी एकतरी देशवंशाची गायी पाळली पाहिजे, गोसेवा केली पाहिजे. कारण की ते आपल्या हिंदूचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. आणि कपाळात सगळ्यात पहिल्यांदा लाल गंध लावला पाहिजे. काय आता या दादांकडे आहे, या मंडळींच्या आहे. एक वेळेस बुक्का काल परवा मिसळ बाबांकडे जाण्याचा योग आला. गुरुवारी मिसळ महाराजांनी चांगलं सांगितलं,
आपण वारकरी नंतर आहोत, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण काय आहोत? आपण काय आहोत सगळ्यात पहिल्यांदा? मनानं हिंदू. घाबरता का तुम्ही? 2G आलं, 3G आलं, 4G आलं, आता काय आले? 5G आलं. पण जे एका G मुळे तुमचं आमचं नेटवर्क शाबूत राहिलं, तो G म्हणजे कोण? धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवरायांचा जन्म कुठं झाला? शिवनेरीवरती. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शोभाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती. जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आता जरा फ्रेश वाटलं का नाही? आपल्याकडे 33 कोटी मंदिरं देवांची आहेत. आपल्याकडे 33 कोटी मंदिरं देवांची आहेत. पण जे एका देवाचंही मंदिर नसताना छत्रपती शिवरायांचं कुठेही अजून तरी मंदिर नाही. त्यांच्यामुळे 33 कोटी मंदिरं शाबूत राहिले, ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा कोण आहोत? हिंदू. मांजर बेमले द्वारात बोला ना. आपण सगळ्यात पहिल्यांदा कोण आहोत? कपाळाला उद्यापासून काय लावायचा? लाल गंध. आपल्या हिंदू धर्मात मांजर मेमले गत्ता का हो, लय धर्मांतराचे प्रकार वाढलेत. तुमच्या भागात आहेत मला वाटतं, आहेत का? बोला ना, आहे का? आहेत ना? धर्मांतर थांबली पाहिजे. आपण जन्माला हिंदू धर्मात आलो, आपला शेवट सुद्धा हिंदू धर्मातच झाला पाहिजे. त्याच्यामुळं कपाळाला नेहमी लालगंध लावत चला आणि धर्माची सेवा करत चला. धर्माची सेवा नाही केली तर, मी आता एक दादा काश्मीरला जाऊन आलो, 15 दिवस झाले. 30 फुटावरती मिलिटरीचा माणूस आहे. किती फुटावरती? कवट्याला सुद्धा अशी परिस्थिती येईल बर का. त्याच्यामुळे धर्माची सेवा करत चला. मी वास्तविक बोलतोय, धर्मावरती बोललं पाहिजे. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. जर तुमच्या आमच्या जवळ हरी आला, हरी जर हाताला लागला तर तुम्हाला आम्हाला कशाचंही टेन्शन घ्यायची, चिंता करायची गरज नाही. माणूस धन कुठपर्यंत कमवतो? धन कुठपर्यंत कमवतो? बाबा माल माणूस कुठपर्यंत कमवतो? धन. जोपर्यंत निधन होत नाही तोपर्यंत माणूस धन कमवत असतो. कुठपर्यंत? धन. निधन झाल्यावर धन काय करतात? देतात का? 1000 500चे बंडल दिलेत का एखादी इकडं कावट्याकडं? बोला ना, तुम्ही हसतच नाही, बोलतीच नाही माणसाचे. दिलेत का? नाही दिलं. आयुष्यात कर्म चांगलं केलं तर शेवटी सोबत कर्म येणार आहे. त्याच्यामुळे कर्म चांगलं केले, कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, हा उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, हा उपजले मेले ऐसे किती. राम जर कर्म चांगलं केलं तर तेच पुढच्या जन्मात तुम्हाला आम्हाला भोगायला लागणार आहे. पूर्वीचा काळ असायचा, पंजाने केलेलं कर्म कोणाला भोगायला लागायचं? नातवाला. आता सकाळी उजव्या हाताने डाव्या हातावरती पाणी ओतलं का, तोच डावा हात कधी पाणी ओततो? उजव्या हातावरती. त्याच दिवशी 2-3 तासात ओततो का नाही? म्हणजे केलेलं कर्म लगेच फेडायचे. त्याच्यामुळे कर्म चांगलं करत चला. आले आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाबा विनेकरी बाबा तुम्हाला देतो शेवटी 5,000 मिनिटं. कर्म चांगलं करत चला. एकदा तुमच्या आमच्या जवळ देव आला तर आपल्याला कशाची बैचिंता राहा. संत मांदियाळीमध्ये सगळ्यांच्या जवळ देव आले. सावता महाराज असू द्या, गोरबा काका असू द्या, चोखोबराय असू द्या, सगळ्यांच्या जवळ देव आले. बरोबर आहे. त्याला राहिली का बैचिंता? गोरबा काकांनी आपलं पोरग काय केलं?
गाळात तुडवलं पण पुढं तुडवलं, पायाखाली तुडवलं. हाय का बाई चिंता होती का? नाही. त्यांचं सुद्धा दृष्टांत मी फार छान सांगत असतो, पण वेळ कमी आहे आपल्याला. बाबांवरती एक शेवटचे 15-20 मिनिटं बोलायचे. लक्षात घ्या, प्रत्येक संतांनी हरीला जवळ केलं, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात भयचिंता राहिली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये सावकारकी गेली, पत्नी गेली, मुलगा गेला. आयुष्यभर जे अभंग लिहिले होते ते सुद्धा काय केले? काय केले ते अभंग? इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवले. बरं, तो गाथा बुडवत असताना त्याला काय बांधले होते? जोरात बोला ना, काय बांधले होते? दगड बांधले होते. किती दिवस महाराजांनी अनुष्ठान केलं? 13 दिवस. त्याच्यानंतर ना गाथावर आली. मावशी लक्षात घ्या दृष्टांत, गाथावर आली. कशा सोबत आली? त्या डोहामध्ये तेवढे दगड नव्हते ना, भरपूर दगड होते, पण जे गाथ्यावर दगड होते, दृष्टांत वाल्मिकी, ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्याने जेवून जा, तसं जाऊ नका. गाथ्याबरोबर जे दगड होते तेच वरती आले. का? तर ते कशा बरोबर होते? आलाय का? लक्षात आलंय का? गाथ्याची जर संगत आपण धरली तर जळी दगडा सहित बया तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया. दगडा सहित बया तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया. जळी दगडा सहित बया तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया. जळी दगडा सहित बया तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया, तारी येण्या जैसा नाया. कर्माला हात लावून बसू नका. कोणी बसले असेल तर हात खाली घ्या. कर्म चांगलं करायचं असतं. कर्माला हात लावून बसू नका. मोजून 10 मिनिटं घेतो. घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी. जगद्गुरु तुकाराम महाराजांची काय असावी? जोरात बोला ना. माथा जाग्यावरती येण्यासाठी काय पाहिजे? गाथा. नुसते असून फायदा नाही. कधीतरी एखादी ओळ वाचत चला. आयुष्यात जर गाठेची सोबत आपल्याला भेटली तर नक्कीच आपला परमार्थ, आपलं जीवन सफलतेच्या दिशेने जाईल. आणि या ठिकाणी हरी हाताला घ्यायचा. कसा? तुम्ही कुठं जंगलात गेले तपश्चर्या करत बसले, देव तुम्हाला भेटणार आहे का? भेटणार आहे का बाबा? मगाशी भेटला का देव? त्याच्यामुळं आपण देवाचं आता इथून पुढे झोपायचे नाही ते करता. आपण विठ्ठल त्याच्यामुळे या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला होता. निमित्त काय आहे तुम्हाला माहिती आहे. इतके बाबांचं द्वितीय पुण्यस्मरण आहे. आता या ठिकाणी आपण मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करू. सगळ्यांना हात आहेत का? हात या बरोबर करा प्रेमाने भजन. विठोबा रखुमाई, Bye.
घुमाए जय दोबार घुमाए साठवेला हरी जे हे हृदय मंदिर त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार हरी आला आता मग कैसी भय तुका म्हणे काही उरून दे काही उरून दे पुरी काय अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे तुका म्हणे हरी काही उरून दे पुरी म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज कोण होते लहान संत होते का अणू रेणूया तुकडा तुका आकाश एवढा तरी महाराज अनेक अभंगामध्ये सांगतायत आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुमचं आमचं इथून मागे काय झालं ते होऊन जाऊ द्या पण इथून पुढे देवाचं नाम स्मरण करत चला इथून मागं गंज बांध कोरले असेल तुम्ही काय बाबा कुदळेनी खुरपेनी मावश खोरपता सगळं काही केलं असेल इथून पुढे काहीही सोबत येणार नाही आयुष्यात देवाचं नाम स्मरण सोडलं देवाचं नाम स्मरण सोडलं तर आयुष्यात सोबत काहीच येणार नाही आज या ठिकाणी द्वितीय पुण्यस्मरण बाप काय असतो आता दादांचे दोन चिरंजीव भाऊसाहेब दादा आणि हनुमान दादा आणि मंगलताई मुलगी आयुष्यात बाप नावाची एकदा पोकळी तयार झाले ना तर ती कोणत्याही शब्दाने भरून येत नाही येते का भरून नाही त्या दादांना प्रत्येक क्षणाला कितीही म्हातारा बाप असू दे आपल्या घराच्या कोपऱ्यावरती जरी बसला ना तर त्या घराकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत पण जोपर्यंत आपला बाप असतो तोपर्यंत आपल्याला कळतो का बाप असतो तोपर्यंत आपल्याला कळतो का नाही पण एकदा आयुष्यात बाप निघून गेला ना त्याची जागा साक्षात पंढरीचा पांडुरंग जरी आला तरी ती जागा भरून निघत नाही त्याच्यामुळे ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी आयुष्यभर सेवा करा आणि जी आता हे दादा तर आपल्यातनं बाबा निघून गेले जर पाहायचं म्हटलं पुण्यस्मरण कोणाचं होतं ज्यांनी आयुष्यभर चांगलं कर्म केलेलं ज्यांच्या कुटुंबामध्ये परमार्थाचा वासा कायमस्वरूपी आजही तुमच्या आमच्या भागामध्ये गज कोट्यवधी रुपये असणारे माणसं गेले असतील गेलेत ना कोरोनाच्या काळात आधी नंतर साधं मला वाटत नाही पित्राला एक तरी माणूस त्यांच्या घरी जेवत असतात पूर्वीच्या काळात बाबा पित्राला किती माणसं जेवायची 100-200 माणसं किती गरीब असलं तरी जेवायचे आता फार दिवस आले 5-10 का त्या बाबाला आवडत नाही त्या आजीला आवडत नाही माणसं जेवलेली पुण्यस्मरण का करावं तर त्या जीवात्म्याला पुढचं मोक्ष प्राप्त होण्यासाठी नक्की तो गरजेचा असतो पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध 5.5 महिने 13वा दशक्रिया विधी नाव काय किती दिवसात करतो आपण खरं सांगा जर लग्न बिग्न असेल किती दिवशी करतो आपण अडचण असली ठीक आहे पण मी तर मध्ये एक कार्यक्रम असा पाहिला ते पोरगं म्हणलं मला सुट्टीच भेटत नाही 7व्या दिवशी घ्या नाव काय त्याचं दशक्रिया विधी गरुड पुराणात सगळ्याचा उल्लेख आहे जो जातो ना तुमच्यात ना आमच्यात ना त्याला देखील पुढची गावं प्राप्त करण्यासाठी पुढचं मोक्ष प्राप्त करण्यासाठी ठराविक दिवस असतात 2 दिवस 3ऱ्या दिवशी तो कुठं जातो 4थ्या दिवशी कुठं जातो जीवात्मा गेला म्हणजे लगेच अग्नी टाक दिला म्हणजे आत्मा काय चिरंजीवी आत्मा कधीही परत जीव जातो आत्मा जात नाही त्याच्यामुळे आयुष्यभर चांगलं कर्म करत चाला या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे अभंग काय साठवीला जोरात बोला साठवीला जे हे हृदय मंदिर त्यांची सरली इरजार झाला सफल हरी आला मग कैसी भय तुका म्हणे काही उरून दे त्याच्यामुळे या ठिकाणी हा अभंग सेवेसाठी निवडला होता या ठिकाणी तुकाराम महाराज काय सांगतायत अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये काय सांगतायत तुका म्हणे हरी काही उरून दे अभंगाचं 4थं चरण तुका म्हणे हरी 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 काही बोरोणे देव रे काही बोरोणे देव रे त्यांचे सरलेर झार झाला 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 झाला
व्यापार झाला सपन झाला 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 सपन झाला सपन व्यापार झाला 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 त्यांची सरली गेलं झालं. आयुष्यामध्ये पुन्हा जन्माला यायचंय, एक ना एक दिवस जायचंय, बरोबर आहे. आयुष्यामध्ये देवाचं नाम स्मरण जर केलं, हृदयामध्ये जर हरी साठवला, तर आपल्याला कोणत्याही पद्धतीची भयचिंता राहणार नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कीर्तन प्रवचन फार काय ऐकायची असं तुम्ही जायचे नाही. उद्यापासून 2 तासाचं कीर्तन असतं, माणूस 2 तास लक्षात ठेवतं का? 2 तास कीर्तन असतं, 2 तासाचं लक्षात ठेवतं का? म्हणा ना हा किंवा नाही. दादा ठेवतं का? जरी 2 मिनिटाचं लक्षात ठेवलं तरी आयुष्याचं कल्याण होतं. काय? देवाचं नामस्मरण करत चला, देवाचं नामस्मरण करत चला. देवाचं नामस्मरण केलं तर आपल्याला कुठेही मागं पुढे उभे राहाय सांभाळायचं. प्रत्येक संकटातून तो तारून नेणार आहे. आता या ठिकाणी त्या कुटुंबातला बाप गेलाय, मंगलताई असते. बाप काय असतो 2 मिनिटात सांगून जातो. जर दिवाळी असेल तर स्वतःसाठी कधीही काही घेतो, मुलांसाठी कपडे घेतो, तो कोण असतो? बाप असतो. प्रत्येक कुटुंबात सगळ्यात मोठं संकट येऊ द्या, तुमच्या आमच्या आयुष्यात संकट आले तर सगळ्यात पहिल्यांदा कोण आठवते? आई आठवते. पण पर्वतापेक्षाही मोठं संकट आलं तर माणूस सगळ्यात पहिल्यांदा नाव कोणाचं घेतो? अरे बाप रे. म्हणजे बाप हा आपल्याला प्रत्यक्षपणे जाणवत नाही, पण बापाची भूमिका तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे. आजही पण आपण नाव लावतो, कोणाचं लावतो? आता कायदा आला आहे आईचं पण नाव लावायचं, नक्कीच लावलं पाहिजे. कारण की वडिलांची जेवढी भूमिका महत्वाची तेवढी देखील आईची भूमिका महत्वाची असते. 9 महिने 9 दिवस कोण सांभाळतं? दादा याला आवाज द्या बरं. हॅलो. 9 महिने 9 दिवस कोण सांभाळतं? आई सांभाळते. माणूस जन्माला आल्यापासून त्याच्या मागे व्यथा आहेत. जन्माला आल्यापासून गर्भात असताना देखील व्यथा आहे. गर्भात असताना आपला जन्म कसा होतो? डोकं कुठं असतं? रोहित दादा डोकं कुठं असतं?
डोकं खाली असतं, पाय वरती असतं, गर्भातली व्यथा. त्याच्यानंतर ना पुढे बालपणात ज्या वेळेस मावशांनो बारीक बाळाला आंघोळ घालता तुम्ही, बारीक बाळाला आंघोळ घालायला कोण असतं? आजी. ही बारा म्हातारी असते, हाताचं कातड जाड असलेलं. बारीकपणातच त्याला आळ्या पिळ्या सगळं काही होतं. बरं ते पाणी कसं असतं तापवलेलं? कोमट असतं का कडक असतं? कडक असतं, हाडं मोकळी होईल म्हणून. हा खरे बालपणातली व्यथा आहे. त्याच्यानंतर ना तारुण्यात व्यथा आहे. तारुण्यात पोरांची लग्न होते नाही, होतात का? व्यथा आहे आजकाल, जॉब लागत नाही, आजारपणा मागा लागले, तारुण्यातली व्यथा आहे. त्याच्यानंतर ना साठीभूत नाटी, बरोबर आहे का? म्हातारपणात देखील व्यथा आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आयुष्यात माणूस जन्माला आला तर शेवटपर्यंत काय आहे? व्यथा आहे सोबत. पण ही व्यथा सुद्धा सांभाळत असताना आपण देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे. देवाचं नाम स्मरण केलं तर कोणत्याही पद्धतीने आपल्याला अडचण राहत नाही. किती वेळ मला सांगा बरं का? 12 किती वेळ? 11:55. नाही हे पुष्पवृष्टी होऊ द्या, मग आपण करायचं का अभंगाला सुरुवात? आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आहे का? व्यवस्थित घ्या, 5 मिनिटं. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळा सांगावी विनंती माझी, सकाळा सांगावी विनंती माझी, सकाळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठो अम्माचे पावला, अंतकाळी विठो अम्माचे पावला, अंतकाळी विठो अम्माचे पावला, अंतकाळी विठो अम्माचे पावला. गुरुचे सुख झाला दुष्ट तुका, झाला दुष्ट तुका, गुढीचे झाला दुष्ट तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला
स्वामी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की सब संतन की जय विठ्ठल विठ्ठल या कुटुंबात नाही दादा गेलेले प्रत्येक क्षणाला या कुटुंबाला दुःख जाणवणार आहे. अतिशय फार शेजारचं जरी कोणी आपल्या वडिलांना बाबा म्हणून आवाज दिला तरी यांना क्षणोक्षणाला त्यांचे वडील आठवणार आहे. ते ताई असतील, लग्नाचा दिवस असेल ताई, सगळं काही धामधूम मध्ये होतं. अखेरचा निरोप देण्याचा तो प्रसंग असतो ज्यावेळेस आपल्याकडं नाही का शेवटच्या क्षणी मुलगी सगळ्यांना भेटते, आईला भेटते, बहिणीला भेटते, भावाला भेटते, पण तो बाप कधी त्या प्रसंगी जवळ नसतो. का तर एक वेळेस आपला मुलगा जरी पोटचा गेला ना तर त्या बापाला जमतं, पण आपली पोरगी ज्या वेळेस माहेरी पाठवायची असते ना सासरी, त्यावेळेस सगळ्यात जास्त वेदना जर कोणाला होत असेल तर त्या बापाला होत असतं. कुठंतरी खांबाला धरून तो बाप उभा असतो. ती मुलगी पळत जाते, बाबांना कट करून विठी मारते. हे बंद प्रीतीचे बांधले, काही केले ना काही तुटे. म्हणजे ते दोघं सोडवतात लोक, वडिलांना आणि मुलीला बाजूला करतात तरी ती मिठी सुटत नाही. का तर लहानपणापासून त्या बापांना त्या मुलीचे सगळे हट्ट पुरवलेले असतात. एक वेळेस बाप मुलाचे हट्ट पुरवत नाही, पण मुलीचे हट्ट पुरवण्यासाठी जवळ 2 रुपये नसले तरी शेजारी पाजाऱ्याकडनं मित्राकडनं 2 रुपये उसने करतो व ते मुलीचे हट्ट पुरवत असतो. तो कोण असतो? बाप असतो. लक्षात घ्या, तो एक दृष्टांत तुम्ही ऐकला असेल. तर शेवटचा क्षण असतो ते बाबा अंतकालात विलीन होऊन जातात. ती अंत्ययात्रा निघत असते. अंत्ययात्रा निघत असताना शेवटी एक सावकार आडवा येतो. म्हणजे मुलं वाईट असतात, मला येत नाही हे सांगायचं नाही, या लक्षात घ्या. मुलीचं बापावरती किती प्रेम असते हे सांगायचं. अंत्ययात्रा निघत असते, सावकार आडवा होतो. सावकार सांगतो ती पेट आता खाली ठेवा, कारण की यांनी माझ्याकडनं 20 लाख रुपये घेतले. काय 20 लाख रुपये घेतले? सगळे सगळ्या बाजूला निघून जातात. ती मुलगी असते, मुलगी जवळ येते, तर त्या सावकाराला सांगते तर तुमचे 20 लाख द्यायचेत ना, की एवढी अंत्ययात्रा होऊ द्या, अग्निडाग होऊ द्या, तुमचं 1 आणि 1 रुपया मी तुम्हाला आणून देते. ही कोण असते? मुलगी असते. म्हणजे मुलगा वाईट असतो यातला अजिबात नाही. मी तर म्हणतो या बाबांचे दोन्ही चिरंजीव खरंच महान आहे. महान का म्हणतो? आई वडील असताना लोक त्यांची सेवा करतात, त्यात काही नवल नाही, पण वडील गेल्यानंतर देखील त्यांचं पुण्यस्मरण करतात. त्याच्यामुळे या कुटुंबाकरता जोरात टाळ्या वाजवा. सोपन बाबा अनेक मंडळी मी पाहिलेत, एकदा काडी लावून दिले ना महिनाभर चालल, 100,000च्या नोटा असते, पण त्यांच्या घरी कधी पुण्यस्मरण होत नाही. पण ह्या कुटुंबामध्ये मी म्हणतो शेतकरी कुटुंब आहे, आयुष्यभर या काळ्या आईची सेवा करणारं कुटुंब आहे. हे दोन्ही दादा, त्या दादाने आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण मागच्या वर्षी मला वाटतं माऊली महाराजांचं कीर्तन होतं, छोट्या माऊलींचं, बरोबर आहे. त्या वर्षी देखील त्यांनी माझं चिंतन ठेवलं. नक्कीच या कुटुंबाचं मी ऋण व्यक्त करतो. सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. आता मी सगळ्यांचेच एकदा नाव वाचतो. बाबा इकडे सारखा. लताबाई इचके बाबांच्या पत्नी, त्यांना देखील दुःख फार मोठं आहे. इंदुबाई शंकर इचके भाऊजाई, बागाजी नानाजी इचके भाऊ, पोपट नानाजी इचके भाऊ, भिकाजी नानाजी इचके भाऊ, भाऊसाहेब गोपीनाथ इचके मुलगा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कीर्तनकार 2 तास बोलतो त्याच्याकडे विनोदाच्या दृष्टीने पाऊच नका. महाराज, खरं तर हे बोलायचं नव्हतं, परंतु हा व्यवसाय त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. याच्याकडे सुद्धा तुम्ही आता जशी आम्हाला सूचना केली वृक्ष लागवड करा, तसा तुम्ही परमार्थाकडे थोड्याशा वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवा समाजाला. आणि म्हणून यानंतर आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं स्वागत. आणि या श्रद्धांजली स्पर्धेने शब्द बोलण्यासाठी मी विनंती करतोय निखिल घोडे पाटील.
पवित्र अशा या माळवा नगरीच्या भूमीमध्ये आज स्वर्गीयवासी गोपीनाथ नानाजी इचके मामा, या मामाला जवळपास 2 वर्षापूर्वी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्यातून जाऊन आज 2 वर्ष पूर्ण होत असताना उपस्थित पंचायत समिती सदस्य कल्पनाताई पोकळे आणि उपस्थित राजकीय धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, आपण सर्वजणांच्या इचके परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आणि नानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उपस्थित झालात, आपलं या इचके परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज लोखंडे यांनी देखील सुंदर अशा शब्दात आपला बाप रेखाटण्याचा प्रयत्न केला, त्यांचंही आपल्या इचके परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो. व्यक्तिशी मी माझ्या घोडे पाटील परिवाराच्या वतीनं उपस्थित तुम्हा सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे उपसरपंच मधुकर रोकडे असतील, या परिवाराचे बाचे पांडुरंग भोन असतील, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव घोडे असतील, या सर्वांच्या वतीनं या नानांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. रामकृष्ण हरी. यानंतर विठ्ठलभाऊ मुंजाळ आपल्याला विनंती राहील, त्यानंतर अभिभाऊ आणि त्यानंतर डॉक्टर ताई. अगदी 2-2 मिनिटांमध्ये आपण आपल्या भावना प्रकट करा. आज या ठिकाणी गोपीनाथ नानाश्री इचके त्या बाबांच्या द्वितीय वर्षश्राद्धानिमित्त आलेल्या सर्वांचं प्रथमतः मी बाबांच्या वतीने ऋण व्यक्त करतो. आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा निवृत्ती महाराज लोखंडे यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन करून सर्वांना प्रबोधित केलं, त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. तसेच भाऊसाहेब आणि हनुमंत त्यांनाही आभार मानले पाहिजे, यांनी आपल्या वडिलांची ही जी आठवण जागृत ठेवली त्याबद्दल यांचंही मी ऋण व्यक्त करतो. या बाबांना मी माझ्या मुंजाळ परिवाराच्या वतीने तसेच तुमच्या सर्वांच्या वतीने या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी करतो. यानंतर अभिभाऊ, धन्यवाद. यानंतर डॉक्टर कल्पनाताई पोकळे आपल्याला विनंती करतोय. अभिभाऊ आता प्रचारामध्ये बोलणारच आहे, आता नाही बोलले तरी काही काळजी नाही. आज या ठिकाणी स्वर्गीय श्री गोपीनाथ नानाजी इचके या बाबांच्या द्वितीय पुण्यस्मरण या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, दुःखांकित अंतकरणाने उपस्थित सर्व नातेवाईक, सर्वांचं मी इचके परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करते. आत्ताच आपल्याला हरिभक्त परायण निवृत्ती महाराज लोखंडे यांनी अतिशय सुंदर असं कीर्तन समाज प्रबोधनपर कीर्तन केलं, त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानते. त्यांना ज्यांनी साथ दिली ते टाळकरी, विनेकरी, वादक, गायक सर्वांचं मनापासून आभार मानते. बाबांना आपल्यातून जाऊन 2 वर्ष झाले, पण त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी त्यांच्या परिवाराने ज्ञानदानाचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल त्यांच्या परिवाराचे मनापासून आभार मानते. खरं तर आता उन्हाची तीव्रता खूप आहे, सर्वांनी आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी एवढंच या निमित्ताने सांगते. आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं, सर्व महिला भगिनींच्या वतीनं, डॉक्टर सुभाष पोकळे पंचायत समिती सदस्य शिरूर यांच्या वतीनं बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करते. हरिओम शांती. धन्यवाद ताई. या ठिकाणी बराचसा वेळ झालाय म्हणून दिलीपला देखील विनंती करते, अगदी कमी शब्दामध्ये आपण ऋण प्रदर्शन करायचे. स्वर्गीय गोपीनाथ नानांच्या या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित झालात. मी प्रथमतः आपल्या इचके परिवाराच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो आणि सर्वांना विनंती आहे.